ऐकळा राणीबागेत. तर मुलांना आवरलेलं आहे, आम्ही पण आवरलं आहे. दोघंही एक्सायटेड आहेत करण्याला. तर जायचं होतं वॉटर पार्कला, पण मागच्या वर्षीच आम्ही वॉटर पार्कला जाऊन आलो आहे. सारखं सारखं काय वॉटर पार्कला जायचं आहे. म्हटलं चला आपण तुला आता जुहू बीच दाखवतो, तर जुहू बीचला जाऊन येऊया. तिथं समुद्रात खेळायचं, समुद्र दाखवतो तुला. तो समुद्र म्हटल्यानंतर तर खूप एक्सायटेड होता. मग आम्ही सगळं आवरून घेतलं आणि दोघांना घेऊन निघालो. बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता, पण अर्जुन लहान असल्यामुळं तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. म्हटलं जरासं अर्जुन मोठा होऊ दे, 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा, आणि मग जायचं. मग आम्ही आलो गेटच्या बाहेर. इथून चालत आम्हाला जायचं होतं जिथे रिक्षा लागतात त्या कोपऱ्यापर्यंत. करण म्हणत होता आपण कुठं चाललो आहे, आपल्याला तर बीचला जायचं आहे, मग आपण चालत का चाललो आहे, तर कशानं जायचं आहे आपल्याला. मग आम्ही म्हटलं ट्रेननं जायचं आहे, मग मला चालायचं नाही आहे असं म्हणून तो रडत होता. म्हटलं चल पुढं आपण रिक्षा करायची. आम्हाला शेअरिंग ॲटो भेटली. मग आम्ही शेअरिंग ॲटोनं स्टेशनपर्यंत आलो. आणि तुम्ही बघू शकता इकडे थोडंसं रस्त्याचं काम सुरू आहे. सगळे इकडचे तिकडचे टपऱ्या हलवलेल्या आहेत आणि जे अनवॉन्टेड दुकानं होती ती पण हलवलेली आहेत. त्यामुळे रस्ता खूप मोठा झालेला आहे आणि पार्किंग बाहेरपर्यंत आलेला आहे. सकाळी लवकरच निघणार होतो, पण जमलं नाही, कारण दोघं मुलं उठायची, त्यांचं सगळं आवरायचं आणि त्यांना सगळं घेऊन पोटाला घालून घेऊन जायचं. ह्यातच आम्हाला वाजले 12 साडेबारा वाजले. साहेब त्यात ओरडत होते खूप, तुम्ही लय वेळ केलात म्हणून. म्हटलं तर मुलांचं आवरायला तर पाहिजे, घरातलं धुणं पाणी आवरायला पाहिजे, येऊन कधी करत बसणार आहे सगळं. आम्ही येऊन पोचलेला आहोत स्टेशनला. तुम्ही बघू शकता रिक्षांच्या रांगा कशा लागलेल्या आहेत. जे की लोक येतात स्टेशनमधून बाहेर ते रिक्षानं डायरेक्टली जाऊ शकतात आपल्या आपल्या लोकेशनला. कर्ण पहिल्यांदा समुद्रात जाणार होता, त्यामुळं त्याची एक्साइटमेंट खूप होती की मला समुद्रात जायचं, मी असं करणार, मी तसं करणार. बारकूही पहिल्यांदाच जात होता. ऊन खूप लागत होतं, त्यामुळे मी बारकूच्या अंगावरती स्टोन टाकला होता. तो काही केल्या घ्यायलाच तयार नव्हता, सारखं काढून टाकत होता. मग त्यानंतर आम्हाला ट्रेन भेटली आणि येता येता काय झालं की इन्सिडेंट झाला आणि ट्रेन आल्या म्हणून आम्ही पळत यायला गेलो आणि साहेबांचा पाय स्लिप झाला आणि साहेबांच्या हातात होता अर्जुन आणि ते पडत होते, वाचले. पण अर्जुन खूप घाबरला, काही केला तो ट्रेनमध्ये बसायला तयार नव्हता. एवढं रडत होता काय विचारायला नको. लोकांनी बसायला जागा दिली त्याच्यासाठी, तर पोरगा ऐकायलाच तयार नाही. मग आम्ही ट्रेनमधनं बाहेर आलो. त्याला मी विचारत होतो आता खुश आहेस का तू, तुला ट्रेनमध्ये काय होत होतं रडायला. आम्ही आता येऊन पोचलेलो आहे रे रोडला. रे रोड रेल्वे स्थानक आहे हे. तिथून आम्ही बाहेर आलो आणि इथं आम्ही वाट बघत होतो टॅक्सीची. इथून आम्हाला जायचं होतं भायखळ्याला. ऊन खूप लागत होतं आणि काय सुचत एक नव्हतं. मग अर्जुनच्या डोक्यावरती स्टोन गाठला तर तो घ्यायला तयार नव्हता. सारखं तडपडत होता, हे काय घातले माझ्या तोंडावरती, काढ पहिला. काढलं की खुश गंड्या आमचा. ऊन खूप लागत होतं, त्यामुळं जीव खूप वैतागलेला आणि त्या टॅक्सीची वाट बघावी लागत होती. काय केल्या गाड्या थांबत नव्हत्या. मग एक गाडी थांबली. राणीबागेत जायचं आहे म्हटलं, ऊन खूप लागत होतं, कोण थांबायला तयार नव्हते. ते थोडे पैसे एक्स्ट्रा म्हटलं चालेल, पण आम्हाला तिथं जायचं आहे, आम्हाला सोडा. मग ते म्हटले ठीक आहे. मग आम्ही त्या टॅक्सीमध्ये जाऊन बसलो. आत्ता आम्ही राणीबागेत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गर्दीही खूप आहे. इकडे तिकडे क्राऊड दिसायला लागला बाहेरच. आणि ते एक सरबतवाला दिसला आम्हाला. म्हटलं चला आता गार सरबत प्यायचं आणि मगच आत जायचं. मग सरबतवाल्याजवळ पण एवढी गर्दी होती की त्याला समजतच नव्हतं की कोणाला देऊ आणि कोणाला नको. आमचे 4 ग्लासची ऑर्डर सरबतांची तयार झाली होती. आम्ही चौघांनी सरबत पिऊन घेतलं. पण एक प्रॉब्लेम होता की इथं बाहेरचं पाणी अलाउड नव्हतं. तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॉटल असेल किंवा बिस्लरी असेल तर ती लोक आत सोडत नव्हते. मग आता काय करायचं, आमच्याकडे स्टीलची बॉटल नव्हती, फक्त आम्ही बारकूचं तेवढं पाणी आणलं होतं. वरचं कशाला आणायचं म्हटलं, बिस्लरी घेता येत्या. मग आता त्यासाठी मी साहेबांच्या शिव्या खाल्ल्या, ओरडा खाल्लाच. माझं चुकलं होतं आणि शिव्या खाल्ल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. म्हटलं चला ठीक आहे असू दे. आणि मी जर आणलं असं तर शिव्या खाल्ल्याच नसत्या. मग आम्ही असं निघालो पुढं. आणि कर्णचं कसं आम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं बाग. मग कर्णचं चाललं होतं की आऊला आपण दाखवायचं, आऊला सांगायचं कुठं काय काय. मग तो सांगत होता आयुष्यूला सगळं की आऊ इथं हे आहे, तिथं ते आहे आणि इकडं तिकीट काढतात, तिकडं मोठा डायनासोर आहे. मग बाबांना घेऊन तो गेला तिकीट काढायला. आज गर्दी खूप होती, लहान मुलंही तेवढीच, मोठी लोकंही तेवढीच. आता काय मुलांना सुट्टी आहेत म्हटलं तर मुलं असणारच. सगळे आता आपल्यासारखेच फिरायचं आहे म्हटल्यानंतर चला, ऊन ताण कशाला बघायचं. मग कर्ण आणि साहेबांनी तिकीट काढून आले. अर्जुनला भूक लागली होती, तो रडत होता. अर्जुनच्या जेवणाची टायमिंग झालेली होती.
मग म्हटलं आता इथं देऊया जेवायला का काय करूया. तोपर्यंत साहेब म्हटले आत कॅन्टीन आहे, आपण कॅन्टीनला जाऊन त्याला जेवायला घालूया, आपण पण काहीतरी खाऊया आणि त्याला पण जेवायला घालूया. बॅग आणि कुठे घेऊन फिरायचं म्हटलं, मग लागेल तेवढं साहित्य सोबत घेतलं. मग साहेब गेले बॅग ठेवायला. मग कर्नलला आणि अर्जुनला आम्ही इथे छोटे छोटे स्टॅच्यू होते वेगवेगळ्या प्राण्यांचे ते दाखवले. आणि अर्जुन बावरला होता आधी सगळी गर्दी बघून, आणि हे सगळं नवीन होतं त्याच्यासाठी. आणि तो येताना आधीच थोडासा रडून आला होता. म्हटलं होईल त्याचा मूड व्यवस्थित आत गेल्यानंतर सगळं इकडे तिकडे बघून. साहेब म्हणत होते की आपण बेल्ट आणला आहे त्याला, तर त्याच्या बेल्टमध्ये घालूया. मी म्हटलं नाही, तो रडतो आहे आणि त्याच्या कलीनं आपण घेऊया, आधीच तो रडायला लागला आहे, थोडा वेळ थांबूया आणि मग घालूया. तर ते ऐकायलाच तयार नाही, त्या बेल्टमध्ये घाल आणि माझ्याकडे दे. हा म्हटलं 5 मिनटं थांबा, मी त्याला बेल्टमध्ये घालतो आणि तुमच्याकडेच देतो. मला कुठं हाऊस चालल्या तेव्हा एवढे सगळे फिरायची त्याला घेऊन, आणि तुम्ही थोडं घ्या, मी थोडं घेतो, आयशी थोडं घेत्या, असं करून आपण फिरूया. मग इथं आम्ही आलेलो आहोत. इथं वेगवेगळे पक्षी आहेत, पक्ष्यांचा झोन आहे हा. वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज येत होते आणि स्मेलही येत होता, कारण तिने इकडे तिकडे घाण केली होती. म्हटलं आपण आता इथं थांबलो तर आपला ड्रेस नक्की घाण होणार. म्हटलं चला पहिला जाऊया इथनं. मग आम्ही पुढं निघालो. कर्णचं चाललेलं होतं पुढंच पळायचं. मला माहिती आहे, चल आऊ तुला दाखवतो, मला माहिती आहे सगळं इथलं म्हणत तो आऊला पाठीमागं वडतच घेऊन चाललेला. आणि इकडं आयुष्यनं जागा केल्या साहेबांना यायला, आणि साहेब दुसरीकडनंच गेलं. आयुष्य म्हणत होती काय दाजी तुम्ही केला ते. असू दे चला आता म्हटलं पुढं. कर्ण तर पुढं जात होता. आयुष्यला म्हटलं जा पटकन, आणि तो कुठं गेलाय बघ, इथे एक पॉईंट चांगला दिसला आम्हाला, म्हटलं फोटो काढूया इथं. तर कर्ण कुठला ऐकतोय, कर्णला एक तर आधी फोटो काढून घ्यायचे नसतात. मग आम्ही आता इथं आलेलो आहे मगरी बघायला. इथून बघण्यापेक्षा वरून स्पष्ट दिसतात, इथून काय खालून पाण्यातून कुठं फिरतात हे ते तेवढंच दिसणार होतं. पण कर्ण कुठं ऐकतोय, कर्णला जे बघायचं होतं ते कर्ण बघणार. म्हटलं ठीक आहे चला आता आपण कर्णाच्याच पाठीमागं जायचं. खूप गर्दी होती, म्हटलं कर्ण कुठं हरवायला नको, कर्णाच्या सोबतच राहूया. आणि किती छान छान इथं असं मूर्त्या तयार केलेल्या होत्या, स्टॅच्यू तयार केलेलं होतं, आणि बघितलं की असं वाटत होतं की बघतच राहावं. अधूनमधून आणि कर्णाला आठवण येतच होती की वॉटर पार्कला आपण कधी जायचं. म्हटलं जायचं, उद्या जायचं. नाही म्हटलं तर इथंच बोकाड पसरणार. त्याची समजूत घातली, उद्या जायचं. हे उद्यान बघून झालं की आपल्याला जुहू चौपाटीला जायचं आहे म्हणून त्याला सांगितलं. आत मला खूप तहान लागली होती, मला काही सुचतच नव्हतं, आणि इकडे तिकडं पाणी दिसत नव्हतं. हां, पाण्याची तिथं टाक्या होत्या, आपण त्या कधी धुतात का नाही हा प्रश्न. मग तिथे एक काका दिसले, म्हणजे तिथलेच कामगार, त्यांना आम्ही विचारलं पण की पाणी हे पिण्याचं आहे का. तर ते म्हणतात हां पिलं तर चालते. मग म्हटलं चला हे रोज धुत नसतील, काय करायचं आता. म्हटलं आता कॅन्टीनला गेल्याशिवाय पर्याय नाही. आत्ता आम्ही आलेलो आहोत कासवांच्या स्टेशनला. इथं कासवं बघितली, छोटी छोटी कासवं होती. एक त्यातला पुढं आलेला होता, त्याचे फोटो काढून घेतले. आणि पाणी पिण्यासाठी कॅन्टीनला यायचं म्हटलं तर कॅन्टीन होतं शेवटच्या पॉईंटला. मग शेवटचं पॉईंट होता पेग्विनचं पॉईंट. मग पेग्विन बघितल्याशिवाय कॅन्टीनला अलाउड नव्हतं. मग म्हटलं चला पहिला तर आपण पेग्विन बघून घेऊया. पेग्विनला पण खूप मोठी रांग होती. तिथं पण ओरडत होते, शूट वगैरे करून देत नव्हते, अलाउड नाही ओरडत होते. असं ते सगळीकडेच अलाउड नसते, कुठं अलाउड असते. आणि किती छान पेग्विन होते ते. कर्ण हालायलाच तयार नाही तिथनं. आई ते इथंच कसे असतात, आई त्यांना गार ह्याच्यातच ठिकाणी का ठेवलं आहे, आणि ते बाहेर का येत नाहीत, ते कसं करायला लागलेत, ते पाण्यातच का असतात. त्याचे एक सोडून 1000 प्रश्न. त्याच्या प्रश्नांना उत्तर दिवसपर्यंत आम्हाला बाद झालं. कर्णाबरोबर गप्पा मारत आम्ही येऊन पोचलो होता कॅन्टीनला. तिथं खायला घेतलं. सगळ्याच खाद्यपदार्थाचे आणि पाण्याचे रेट हाय होते. तोपर्यंत आम्ही तिथं टाकी होती पाण्याची, आम्ही तिथं गार पाणी पिऊन घेतलं होतं. म्हटलं काय आणायची गरज नव्हती, इथं पाण्याची टाकी होतीच. असू दे म्हटले, जाताना आणि आपल्याला बाटली लागणार म्हणून काचेच्या बाटलीसाठी ही बाटली विकत घेतल्या. सगळ्यात पहिलं आम्ही बारकोला भरवलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं. काय केलं, आम्हाला बारकोला खाऊन द्यायचं नव्हतं, आणि आमचं खाऊन झालं. पाण्याची बाटली तिथूनच आम्ही भरून घेतलो आणि कॅन्टीनच्या बाहेर पडलो. मग म्हटलं चला आता साहेब मला म्हणत होते आता तर बाई शांत झालीस काय तू, आता बघू देशील का व्यवस्थित, पाणी पिलीस काय. म्हटलं हो पिलो, आता आपण बघूया व्यवस्थित सगळं. माझ्या पहिला कर्ण खूप पानकोंबडा होता. त्याला पाणी म्हणजे काय समजतच नव्हतं. बारकोच्या बाटलीतलं त्यानं पाणी पिलं. बारकोचं पाणी मला द्या, बारकोचं पाणी मला द्या म्हणून त्यानं बारकोचं पाणी संपवलं होतं. साहेब म्हणत होते अरे माझा हात धरून चल. नाही मला हात धरायचा नाही. शायनिंग मारत इकडे तिकडे करत चालत होता. मग इथे एक मुलगी स्नेल बघत होती, छोटी मुलगी होती. मला स्नेल बघायचं आहे. कर्ण म्हणते स्नेल आपल्या गावाकडे भरल्यात, आम्ही रोज बघतोय. होय म्हटलं आहेत, खूप आहेत. आणि कधी तर बघणाऱ्यांना, शहरात राहणाऱ्यांना आश्चर्य वाटणारच. इथं आम्ही सांबर बघितलं, आणि ते सगळी शोधत होती कुठं आहे. ते कुठंच दिसत नव्हतं. इकडे एका साईडला एका कोपऱ्यातून उभारलं होतं. सगळी बघत उभारली होती. कर्णचं पण चाललं होतं मला दाखवा पहिला. मग त्याला उचलून घेतलं, त्याला दाखवलं कुठं आहे ते.
फिरून फिरून कर्नलला परत भूक लागली. मग म्हणत होतं मला खायला द्या, आपण घरून केळी आणल्यात, आंबे आणल्यात. म्हटलं आता ते बॅगेत आहेत, आपण जाताना ते खाऊया, तुला कॅबमध्ये बसल्यानंतर मी देतो काढून. तर नाही मला आत्ताच पाहिजे. म्हटलं आता बाहेर गेल्याशिवाय आपल्याला कुठनं मिळणार आहे. इकडं बारक्याची आणि साहेबांची मस्ती चालू होती. वरून एवढं ऊन तापत होतं आणि बारक्याची मस्ती काय थांबत नव्हती. बारका आणि मोठं दोन्हीही सेमच आहेत खरं. आणि त्यांच्यावरचं त्यांचं बाबा, तिघांनी मिळून खूप एन्जॉय केला होता. आणि आयुष्य पहिल्यांदाच आली होती ह्या उद्यानात. तिचं पण चाललं होतं काय काय आहे ते बघण्यासाठी, सगळं इकडं तिकडं लक्ष देऊन बघत होती सगळं. आणि आता आम्ही आलेलो आहोत चितळच्या पॉईंटला. आणि किती चितळ आहे तुम्ही बघू शकता, एक 8 ते 9 चितळं आहेत. कर्नला दिसत नव्हतं, परत मग त्याला उचलून घेतलं आणि दाखवलं. त्यांना बोलवत होता, म्हटलं ते इथंपर्यंत येत नाहीत आणि इथूनच आपल्याला बघायला लागणार आहे. मग काय काय प्रश्न विचारायचे ते बाबांना विचार. म्हटलं आता माझ्याकडे तू डोकं दुखवू नको. मग बाबांशी तो गप्पा मारत होता, बाबांशी गप्पा मारला. मग आता आम्ही इकडं आलो बिबट्या बघायला. कर्ण एवढं जास्त कधी चालत नाही, कंटाळतोय तो लय. पण प्राण्यांच्या एक्साइटमेंटमध्ये त्याला काही कळलंच नाही. आणि इथं बघा तुम्ही बघू शकता, इथं चितळ आहे, इकडे तिकडे तो फिरतोय कसा. कर्ण खूप दमलेला होता, घरी कधी जायचं म्हणत होता. एकतर घरी चला, नाहीतर एकतर मला समुद्रात खेळायला न्या. म्हटलं अरे थोडा वेळ थांब, आपण जाऊया, झालं आता. आणि शेवटच्याच पॉईंटला आहे आपण, टायगर पॉईंट बघूया आणि जाऊया. मग इथे त्याला टायगर दाखवला, टायगर गळत झोपलेला होता. त्यानंतर मग आम्ही कॅब बुक केली आणि कॅबनंच जुहू चौपाटीला निघालो. आणि रेल्वेनं जायचं म्हटलं तर बारको काय राहणार नव्हता. रेल्वेत त्याला गर्दी आणि नवीन नवीन लोकांची तोंडं बघून तो तसाही खूप रडत होता, अजिबात राहायला तयार नव्हता. अर्धा पाऊण तासाचा प्रश्न होता. म्हटलं जाऊया आता, काय तर होऊ दे, कॅबच करूया आणि जाऊया, मुलांच्यापेक्षा काही जास्तीच आहे. मग कॅब केली बुक आणि कॅबनं चाललो. मग तो कॅबवाला पण चांगला होता, तो सांगत होता आम्हाला सगळं, इकडे हे आहे, इकडे ते आहे, इथे नीता अंबानींचं घर आहे, पुढं नीता अंबानींच्या मुलगीचं घर आहे, असं तो आम्हाला माहिती सांगत होता. कर्णच्या कुटाण्या सुरूच होत्या, हे उघड ते उघड, पाठीमागं यायचं, पुढं जायचं. त्याला म्हटलं थोडंसं ओरडा यायला, त्याशिवाय हा गप्प बसणार नाही. म्हटलं असू दे, लहान मुलांचं चालायचंच. पण गाडी शेवटी आपण भाड्यानं केलेली होती, कुठं काय मोडलं बिडलं तर भरून द्यायला लागायचं. सांगितलं तर आमचं पोरगं पण ऐकत नाही. तेवढ्यात आम्ही येऊन पोचलो जुहू चौपाटीला. येताना आम्ही तयारीनंच आलेलो, सगळं साहित्य घेऊन आलेलो, मुलांची डबल कपडे घेऊन आलेलो. म्हटलं मुलं पाण्यात खेळल्यानंतर कपडे त्यांची भिजणार. आणि चेंजिंगला आम्हीसुद्धा कपडे आणले होते, पण इथं चेंजिंग रूम व्यवस्थित वाटल्या नाहीत, त्यामुळं म्हटलं नको राहू दे. आणि इथं आलो तर भरती आहे, त्यामुळं ते लोक म्हटले आम्ही सोडणार नाही आहे, बघू जमलं तर सोडणार. परत मग मूड ऑफ झाला. म्हटलं कर्नला आपल्याला आता पाण्यात सोडता येणार नाही खेळण्यासाठी, म्हटलं थोडा वेळ थांबून बघूया, 6-6:30 नंतर सोडणार म्हणायला लागल्यात, सोडतात का ते. मग आम्ही तिथं चटई टाकली, तिथं चटई देणारे होते बसण्यासाठी, त्यांच्याकडनं चटई घेतली आणि चटई टाकून आम्ही बसलो. सगळीच बसलेली होती. मग मोठा तरी खेळतच होता रेतीमध्ये. मग बारक्यालाही सोडलं, म्हटलं खेळतोय की घाबरतोय बघूया. बारक्यानं खूप छान एन्जॉय केलं, तेव्हा मातीत एवढं छान खेळत होता तो. अधूनमधून लक्ष नाही ते बघून तोंडात हात जात होता, एक केलं की मग हात खाली घेणार, छान असं खेळत होता. साधारणपणे आम्ही इथं 4-4:30च्या दरम्यान आलो होतो. आणि ही लोक म्हणत होती रेस्क्यू टीमची की आम्ही 6-6:30ला सोडणार आहे आणि त्याच्या आधी तर सोडणार नाही, जर पाणी कमी आलं तर सोडणार, नाही तर नाही. म्हटलं आलोय ते आलोय, आता इथं काटाला सगळे बसलेत, आपण पण बसूया, थोडं काय खायचं ते खाऊया, थोडा वेळ बसूया आणि जाऊया मुलांना घेऊन. बसलो तिथं, काय खायला आलं होतं, समोसे, त्यानंतर फुकण्या आल्या होत्या त्या घेतल्या, चहा घेतला आणि सगळं खाऊन पिऊन घेतलं, भेळ खाल्ली. मग थोडा वेळ वाट बघितली, आता म्हटलं निघावं घरी. तोपर्यंत त्या लोकांनी सांगितलं 6:30-6:45 झाले होते, तुम्ही जाऊ शकता पाण्यामध्ये. सगळी लोकं एवढी तुटून पडली होती की काय बोलायला नको. मग म्हटलं चला आता आपण मुलांचं पहिलं आवरून घेऊया. बारक्याचं डायपर घातलं होतं ते काढून घेतलं आणि मोठ्याला बाबा आणि आयशू कपडे घालत होते, त्याची कपडे चेंज केली. कितीतरी लोकं कंटाळून परत गेली होती आणि जी धीटपणे राहिली शेवटी त्यांना पाण्यात जायला भेटलं. आणि सगळ्यांनी खूप आनंदानं त्या पाण्यामध्ये उडी घेतली. मग इकडं कर्णचंही कपडे बदलून झालं. आयशूही खूप एक्सायटेड होती, कारण ती पहिल्यांदा समुद्र बघितला होता, तिनं पण पहिल्यांदा समुद्रात जाणार होती. ती लहानापासून मोठ्यापर्यंत पाण्यात जाऊन खेळत होती आणि सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाणी म्हणण्यात तर काय सगळीच खुळी होत्यात खरं. पण पुढं जायचं म्हटलं की मला भीती वाटत होती. एकतर आधी भरती आहे आणि कर्णची पण भीती वाटत होती, बाकी कोणी पुढे जाऊ नये असं मला वाटत होतं. हा रेस्क्यू टीमचा एक माणूस इथं पुढे राहिला होता, जे पुढे दिसत होते त्यांना पाठीमागे हाकलत होता. कर्ण आमचा पाणी बघून खुळं झाल्यासारखं करत होता, लोळत होतं नुसतं अक्षरशः. पहिल्यांदा समुद्र बघितला होता आणि त्या समुद्रात खेळायचं म्हटलं त्याला काय सुचत नव्हतं, एवढं खेळत होतं ते. आम्हाला ओढून आणूसपर्यंत बास झालेलं त्याला, चल बाहेर चल बाहेर, ऐकायलाच तयार नव्हतं. मग बारक्याला मी पाण्यात आणलं, हळूहळू करून त्याला कम्फर्टेबल केलं त्या पाण्यामध्ये. कोणाच्या पायात यायला नको म्हटलं तर कोणतरी तुडवून जातील त्याला. मग हळूहळू
त्याला पाण्यात बसवून त्याला म्हटलं सवय करूया, घाबरतोय काय खेळतोय ते बघूया. रेतीमध्ये खेळायला तर तो घाबरला नाही, पण पाण्यामध्ये खेळायला पण तो घाबरला नाही. एन्जॉय केलं त्यानं. त्या लाटा जशा येत होत्या ना, त्या लाटांना पकडायला जात होतं ते आणि चांगलं एन्जॉय केलं. म्हटलं आणल्यासारखं मूड ऑफ झाला नाही, मुलांनी पण केला नाही आणि ह्या लोकांनी पण केला नाही. वेळानं सोडलं पाण्यात खेळण्यासाठी. तेवढंच एक 15 मिनटं मुलांना पाण्यात खेळू दिलं, आयुष्याला खेळू दिलं आणि 15 मिनटानंतर साहेब म्हटले चला बास झालं आता, खूप खेळलात तुम्ही आणि बघू परतच्या वेळेस. काय केल्या करणं ऐकत नव्हता, पाण्यातनं बाहेर यायला तयार नव्हता. आयुष्य म्हणत होती माझं मन भरलं नाही, मला पण जरा खेळायचं आहे. आणि इकडे साहेब दंगा करत होते, पहिला बाहेर या आणि सगळं आवरूया आणि जाऊया, खूप वेळ होईल आणि बारक्याच्या जेवणाचं पण बघायला पाहिजे घरी जाऊन. आता आम्ही जाताना सुद्धा कॅबच करणार होतो आणि कॅबनं जायचं म्हटलं तर वेळ लागणार होता. ट्रेननं म्हटलं तर जरा लवकर जाते, कॅबनं म्हटलं तर ट्रॅफिकमध्ये अडकलं तर खूप वेळ लागणार. म्हटले 9:30-10 वाजतील आपल्याला घरी पोचायला आणि बारकं तोपर्यंत राहायला पाहिजे. मग म्हटलं केळे आणल्यात मी, केळी चारल्यानंतर घरापर्यंत जाऊपर्यंत ते थांबतील. 4 बिस्लरी आणून ह्या दोघांना स्वच्छ धुवून घेतलं, त्यांचे कपडे चेंज केले आणि आता आम्ही घरी निघालो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला आता आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.